नमस्कार. पुन्हा एकदा रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई आणि रायगड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना मंडळी वेगवेगळ्या विषयांना घेऊन खरं तर आज आपण संवाद साधतोय. हा संवाद आहे विकासाचा, हा संवाद आहे नियोजनाचा आणि हा संवाद आहे की भविष्यात आपण या शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढलं पाऊल टाकत असताना काय नेमकं केलं पाहिजे. पण पुढलं पाऊल टाकत असताना मागे अशा काही गोष्टी आहेत ज्या राहून गेलेल्या आहेत आणि ज्या सोडवण्यासाठी प्रयत्न देखील होत आहेत. चला, त्यासाठीच आजच्या या परिसंवादाचा आपला विषय नवी मुंबई शहर आणि पुनर्विकास. बरं, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचविषयी संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अर्थातच टाउन प्लॅनिंगचे असिस्टंट डायरेक्टर सोमनाथ केकान. आपलं खूप खूप स्वागत. आपल्यासोबत आहेत अर्बन ॲनालिसिस अँड सोल्युशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे डायरेक्टर राजू गुरव. आपलंही खूप खूप स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत वाईज रिअल्टी चे डायरेक्टर आर्किटेक्ट अतुल म्हात्रे. आपल्या तिघांचंही स्वागत करत असताना मी आपल्याकडे तर येतो, पण पहिला प्रश्न आपण कायम यंत्रणेला विचारत असतो, पण मी याबरोबरीने आज नमूद करेन की यंत्रणा ही विकासकांशिवाय आणि विकासक यंत्रणेशिवाय काम करू शकत नाहीत. हे तितकंच खरं आहे. पण सल्ला देणारी महत्त्वाची मंडळी देखील या ठिकाणी असावी लागतात. त्यापैकी आपण आहात, त्या यंत्रणेतले आपण आहात. पहिला प्रश्न केकान सर आपल्याला, बऱ्याच वेळेस नवी मुंबईला निश्चय केला आणि नंबर पहिला असं म्हणत असताना पुनर्विकासाचा विषय जो आहे तो नवी मुंबईच्या संदर्भातला सुटलेला नाही. आम्ही कायम निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोला इथे येतो, पण आवर्जून पुनर्विकासाचा विषय निघतो. नेमकं हे कुठपर्यंत आलंय? आता 2 डिसेंबर 2020 रोजी जी नियमावली आली आहे, त्या नियमावलीमध्ये पुनर्विकासाच्या अनुषंगाने जे काही शहरस्तरीय नियमावलीच्या याच्यात पुनर्विकासाच्या अनुषंगाने सुटसुटीत आणि पुनर्विकास हा व्यावहारिक दृष्टिकोनातून शक्य होईल अशा पद्धतीने नियम केलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जर बघितलं आज तर नवी मुंबई महानगरपालिकेने जवळपास 10 पुनर्विकासाच्या परवानग्या ह्या दिलेल्या आहे आणि त्यापैकी 3 ते 4 ह्या होऊ घातलेल्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षभरात OC-साठी पण येतील. त्यामुळे बहुतांशांशी हा प्रश्न सुटलेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बरं, मला असं वाटतं तुमच्याबरोबर दोन असणारी जी पाहुणी मंडळी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रश्न आहे, काय आपल्याला ॲड करायचं आहे याच्यात? नाही, याच्यामध्ये कसं आहे सुरू आहे, बोला आपण. हां, याच्यामध्ये असं आहे की 2020ला नियमावली आली आणि तिथून पुनर्विकास सुरू झाला. बरं. जो मागच्या 2000 सालापासून आपण ऐकत होतो, म्हणजे तो 20 वर्षानं सुरू झाला. आज सर सांगतायत की आज किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. या 4 वर्षामध्ये परवानगीचं प्रमाण किती आहे हे सरांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका जर म्हटली तर 15 प्रकल्प आता सुरू झालेले आहेत. वेग वाढलाय म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे? सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली आहे. आज नवी मुंबईतला पुनर्विकास म्हणजे 30 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या इमारती किंवा धोकादायक असलेल्या इमारती, बरं, यांच्या जर सोसायटी किंवा असोसिएशनची संख्या जर बघितली तर ती 2000च्या वर आहे. म्हणजे हे पर्सेंटेज किती आहे? हार्डली 1% आहे. हा 4 वर्षाचा प्रवास आहे. बरं. मग आता ह्याच्यामध्ये अजून ह्याचा स्पीड वाढला पाहिजे का? तर नक्कीच वाढला पाहिजे. तर याच्यातनं अडचणी काय आहेत बेसिकली की 2 टप्प्यामध्ये आपल्याला याची विभागणी करावी लागेल. एक आहे की सोसायट्यांच्या स्तरावरची पुनर्विकासाची प्रक्रिया आणि दुसरा आहे की त्यांनी निर्णय घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्राधिकरणांच्याकडून ज्या परवानग्या आणायच्या त्याला लागणारा वेळ. तर याच्यामध्ये हा जो प्रवास आहे हे थोडा लेंगदी आहे, थोडा वेडावाकडा आहे. तो अधिक सुलभ सुकर असा झाला पाहिजे. कारण नवी मुंबईच्या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर इथं नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिका आहे आणि पनवेलच्या क्षेत्रात पनवेल महापालिका आहे. याच्या व्यतिरिक्त सिडको इथं नवनगर शहर विकास प्राधिकरण म्हणून अद्यापही अस्तित्वात आहे आणि सिडकोची NOC घेतल्याशिवाय पुढं आपल्याला जाताच येत नाही. त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंट आहे, शासनाचा पर्यावरण विभाग आहे. तर या सगळ्यांच्या परवानग्याचा वेळ आहे तो कुठंतरी कमी करता येईल का याच्यावर पहिल्यांदा विचार झाला पाहिजे. आणि मग प्रत्येक वेळी आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तो खूप वर्षापासून ऐकतो की एक खिडकी योजना असावी का? तर ती असली पाहिजे. आणि जसं मगाशी देवांनी सांगितलं की या एक खिडकी योजनेतून ज्यावेळी परवानगी देत असताना वेगवेगळी प्राधिकरण याच्यात जी इन्व्हॉल्व आहेत त्यांनी फॅसिलिटेटर म्हणून काम केलं पाहिजे. आता ती नाही आहे. ती तेवढ्या प्रमाणात नाही आहे. आता ती नाही, ते सरसावलेत उत्तर द्यायला. याच्यात मी एक ॲड करू इच्छितो की आता निश्चितच आमचं बजेटचं होऊ घातलेलं आहे. आता तो प्रश्न आला म्हणून आयुक्त साहेबांनी ऑलरेडी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी 8 दिवसापूर्वी तेव्हाही घोषित केलेलं आहे. आता बजेट स्पीचमध्ये सन्माननीय आयुक्त साहेब आमचे कैलास शिंदे साहेब हे डिक्लेअर करणार आहे की
नवी मुंबईतील पुनर्विकासाच्या अनुषंगाने जसं आता गुरुसाहेबांनी सांगितलं की सिडकोची NOC लागते, प्लस इतर डिपार्टमेंट, समजा झाडं असतील तिथं तर वृक्ष प्राधिकरणाची, ट्री कटिंगची, तर त्याचा एक डेडिकेटेड सेल टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये, आणि त्या NOCसाठी सुद्धा आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करतो आहे की त्या सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामार्फत त्या देण्यात येतील. तर त्या दृष्टिकोनाने तुम्हाला लवकरच जसं अपेक्षित आहे तो सेल, हे लवकर केव्हा असणार आहे म्हणजे साधारण? हे निश्चितच 2 महिन्यामध्ये तो डेडिकेटेड सेल आम्ही तो आपण 2 महिन्याने भेटायचं, बोलायचं याच्यावर? निश्चितच ह्या सेलच्या बाबतीमध्ये आम्ही 2 महिन्यामध्ये भेटू, ही मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ग्वाही देतो. बरं. कारण प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर जो तुमचा प्रश्न होता आणि सरांनी सांगितलं की किती डेव्हलपमेंट परमिशन मिळाल्यात, आपण जर याची तुलना पनवेल महानगरपालिकेतील जिथे फ्री होल्ड लँड आहे, म्हणजे सोसायटीच्या नावावरती जमिनी आहेत, सिडकोची जमीन नाही, त्या ठिकाणी पुनर्विकासामध्ये मला वाटतं 50हून अधिक इमारती ह्या क्षणी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, परमिशन झालेल्या आहेत. पण ती परिस्थिती आपल्याला जिथे सिडकोची जमीन आहे, विशेष करून नवी मुंबईमध्ये 100% आणि पनवेलमधील इतर भागामध्ये देखील आहे, त्या ठिकाणी आपल्याला पुनर्विकासामध्ये त्या प्रमाणात वेग पाहायला मिळत नाही. त्याची कारणं गुरवसाहेबांनी आपल्याला सांगितलीच की जो समन्वय असायला हवा, आणि ज्या समन्वयामध्ये या सिडको रिडेव्हलपमेंट NOC असेल, इतर NOCs असतील, हे ज्या प्रमाणामध्ये ज्या कालावधीमध्ये मिळायला हव्यात त्या मिळत नसल्यामुळे देखील पुनर्विकास हा जो रिअल इस्टेट म्हणून, प्रोजेक्ट म्हणून ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे त्याच्यामधले चॅलेंजेस जास्त वाटतात. आणि वाढीव चॅलेंजेस असल्यामुळे देखील अजूनपर्यंत पुनर्विकासामध्ये त्या प्रमाणामध्ये विकासक अजून स्वतः गुंतवणूक करत नाही आहेत. आणि ह्याच्यातले इतर चॅलेंजेस जसं की ह्याचा जो प्रायमा फेशियाज आपण पाहायला गेलं, त्याची सुरुवात जी आहे ती सोसायटीमध्ये पुनर्विकासाचा विचार ह्याच्यातून होते. आणि तो विचार जो आहे आता आपण सुरुवातीच्या 4-5 वर्षांमध्ये आहोत, जिथे बहुतांश वेळा मला गुरव सर किंवा आम्ही सगळी मंडळी प्रबोधन करतानाच दिसतो किंवा सोसायट्यांना आपण प्रबोधन करतो की पुनर्विकासाचे फायदे काय, कशा पद्धतीने आपण पुढे जायला हवं आणि कशा पद्धतीने करायला हवं. त्याच्यामुळे ही सुरुवातीची वर्ष आहेत, नक्कीच स्पीड कमी आहे, पण मी म्हणतो की जर 1 विंडो जर आपल्याला मिळालं आणि 1 खिडकी योजना म्हणून जर आपण करू शकलो तर आपल्याला ह्याचा वेग वाढवता येईल, हे लोकांपर्यंत याचे फायदे पोहोचवता येतील. एकांत सर, तुम्ही म्हटलात की 2 महिन्यात 1 विंडोची जी योजना आहे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन हे आपल्याला समोर बघायला मिळेल मूर्त स्वरूपात. पण या सगळ्या ह्याच्यात तुमच्या बाजूने तुम्ही जर स्पीड वाढवला तर तुम्हाला समोरच्या यंत्रणेकडे देखील काही अडचणी जाणवतात का? म्हणजे सोसायटी मेंबर्स, त्यांना समजवणं, त्यांच्यामध्ये एकमत नसणं, काही अशा अडचणींमधनं सुद्धा काही गोष्टी रखडत गेल्या आहेत का? हो, निश्चितच. काय होतं की पुनर्विकासाची प्रक्रिया तसं आपण जर बघितलं तर ही सुरुवात होते की पुनर्विकास करावा किंवा नाही, हा सोसायटी मेंबरमध्ये येणारा विचार तिथून ही खरी सुरू होते. इमारतीचं आयुर्मान किती झालेलं आहे ही गोष्ट दुय्यम, कारण 30 वर्षाच्या वरती इमारती पात्र ठरतात. परंतु जर इमारत चांगली असेल तर ती करावी किंवा नाही, हा विषय हा सोसायटी धारकांचा असतो. तर तिथून पुढं तो जेव्हा विचार सुरू होतो, मग तिथून कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या प्रोसिजर्स आणि हे सर्व, मग पुढे हर्डल्स 79A झाल्यानंतर ज्यावेळेस परवानगीलाही येतं, तर त्यावेळेस देखील जी काही सोसायटीमधली काही मंडळी असतात ते तक्रार करतात किंवा मग त्यांचे काही रिझन्स असतील, मे बी त्यांना ते सॅटिस्फाईड नसतील, त्यांना क्षेत्र जास्त हवं असतं किंवा त्यांना विचारात घेतलेलं नसतं. ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने ते स्वतःहून तक्रार करायला येतात. त्यावेळेस पालिका म्हणून त्या गोष्टींची निश्चितच अडचण येते. तर हा देखील एक भाग आहे त्याच्यामध्ये की ज्यामुळे तक्रारींचं प्रमाण येतं, तर त्याच्यामुळे थोडंसं डिले होतो कधी कधी. गुरव सर, या सगळ्या याच्यामध्ये विकासकांनी देखील पुढाकार घेणं हा एक भाग महत्त्वाचा असतो. त्यांच्याकडनं तुम्हाला कुठे अनास्था या सगळ्याच्यात जाणवते का? आणि ती जर जाणवत असेल तर त्याची कारणं काय? अनास्था जाणवत नाही, कारण कसं आहे की प्रत्येकाला या प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे आणि ते करायचं आहे. पण ते करताना ते किती सुलभ आहे. आता ओपन प्लॉटवर ज्यावेळी विकासक काम करतो त्याची चॅलेंजेस वेगळे असतात. बरं. आणि पुनर्विकासाचं काम करायचं त्याचे चॅलेंज वेगळे आहेत. आता जर सरांनी सांगितलं की परवानगी पूर्वीची जी प्रक्रिया आहे, जी सोसायट्यांच्या लेवलवर झाली पाहिजे, ती योग्य पद्धतीनं होत नाही आहे. बऱ्याच वेळा लोकांच्यात विसंवाद असतात. शासनानं काही मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत. 4 जुलै 2019ला शासनाचा एक निर्णय आहे. बरं. पण तो डायरेक्टिव्हच्या स्वरूपात असल्यामुळे तो कितपत मानावा हा ऐच्छिक बाब आहे.
आणि मग त्या पद्धतीनं तो जर फॉलो नाही केला, तो जर फॉलो केला तर नक्कीच त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील, विसंवाद राहणार नाही आणि एक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होईल. मग अशा पद्धतीने जर तो प्रवास असेल तर विकासक नक्कीच त्याच्यामध्ये भाग घेतील. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा आहे मग पुढचा अप्रुव्हलचा जो पहिल्या सेशनमध्ये आपण आता घेतलेला आहे. त्यामुळे हे जर सुलभ झालं तर आता जे विकासक जेवढे येत आहेत त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त विकासक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. हां, ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की विकासक ज्या टप्प्यावरती प्रकल्पामध्ये येतो की ज्या वेळेला सोसायटी ठरवते की आम्हाला या विकासकासोबत त्यांनी दिलेल्या ऑफरनुसार पुढे जायचं आहे, त्या पूर्वीचा जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सोसायटी ही तांत्रिकदृष्ट्या तशी प्रबळ नसते याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समजून घ्यायला, याच्यातल्या कायदेशीर गोष्टी समजून घ्यायला. त्यांच्या प्रबोधनातला वेळ, त्यानंतर त्यांच्यामध्ये कधीकधी वैयक्तिक वाद असतात, ते वाद सोडवताना देखील आमच्यासारख्या PMCला वेळ लागतोच. पण हे वाद सोडून जेव्हा आपण समन्वय साधतो, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी समजायची आहे कुठल्याही सभासदाला ती ही आहे की आपल्याला मिळणारा फायदा हा आपल्या सोसायटीतल्या प्रत्येक मेंबरला मिळणार आहे. आपल्याला जास्त किंवा दुसऱ्याला कमी हा तर मिळणार नाही आहे. त्यामुळे सुसंवाद साधणं आणि समन्वय असणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. आपण समन्वय साधून जर जे गाईडलाईन सरांनी म्हटले 79A प्रमाणे आपण जर फॉलो केलेत तर निश्चितपणे पुनर्विकासामधले जास्तीत जास्त फायदे हे प्रत्येक सभासदाला मिळू शकतील. आणि हा जर कालावधी जो आहे की विकासकापर्यंत नेमणूक करायपर्यंतचा जो कालावधी आहे तो जर आपण कमी करू शकलो समन्वय साधून तर नक्कीच पुनर्विकासाला वेग येऊ शकेल येत्या काळामध्ये. सर, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या विषयाला घेऊन गेल्या वेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि उपमुख्यमंत्री ठाण्यातही ते प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करतात. नवी मुंबईमध्ये याची काय नेमकी परिस्थिती आहे? आपल्याकडे आपण जर बघितलं तर आपली ऑलरेडी ही प्लॅन सिटी आहे आणि आपल्या प्लॅन सिटीमध्ये साधारणतः नवी मुंबई महापालिकेची स्थापना ही 92ला झाली. त्याच्या पूर्वीपासूनही सिडकोने या ठिकाणी विकास केलेला आहे. वाशीपासून सुरुवात झाली तर बहुतांश नोड्समध्ये, आणि सिडको कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग्सचा पुनर्विकास जो आहे तो आता सध्या शहरस्तरीय नियमावलीच्या माध्यमातून तो आपण करत आहोत. भविष्यामध्ये आपल्याकडे जे काही अनप्लॅन डेव्हलपमेंट झालेली एरियाज आहेत की जसं मे बी गरजेपोटी बांधलेली असो किंवा इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून देखील भविष्यात आपल्याला ते शक्य आहे, तर त्या ठिकाणी आपण तो क्लस्टरच्या माध्यमातून जो विकास आहे ह्या जिथे अनप्लॅन ग्रोथ झालेली त्या ठिकाणी आपण तो माध्यमातून पण भविष्यात करू तिथे. गुरव सर, गावठाणामधली छोटी छोटी घरं, शेवटी शहर नावाचं कुटुंब जर असं म्हटलं तर शहर नावाच्या कुटुंबात अनेक कुटुंब राहतात. पण आपलं परंपरागत घर हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो, ते फार पूर्वी बांधलेलं आहे. त्या घरांचं नेमकं कसं करायचं त्याबद्दल देखील अनेक समस्या यापुढे येताना दिसतात. म्हणजे याबद्दल आपल्या काही सूचना असू शकतात? समस्या तर आहेतच. सरांनी जसं म्हटलं की अनप्लॅन ग्रोथ खूप झालेली आहे गावठाणामध्ये. म्हणजे गावठाणामध्ये जी लोक राहतात त्यांनी जमिनी सिडकोला दिल्या, त्यातून हे शहर वसलं, पण त्यांच्या ग्रोथला काहीच नव्हतं पुढे. आणि मग जशी कुटुंब वाढत गेली, संख्या वाढत गेली, तशी गावठाणाची बेसुमार डेव्हलपमेंट, अनप्लॅन डेव्हलपमेंट, अनऑर्गनाइज डेव्हलपमेंट झाली. बरोबर. आता त्याचा पुनर्विकास करायचा आहे तर तो कशा माध्यमातून झाला पाहिजे, तर त्याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही आहे. आणि ती क्लस्टर इम्प्लिमेंट योग्य रीतीने झालं तर इथं खरं क्लस्टरची गरज आहे. इथे क्लस्टरची नक्कीच गरज आहे. इथे क्लस्टरची नक्कीच गरज आहे. आणि तो क्लस्टर इम्प्लिमेंट झाला तर गावठाणांचा विकास पण सुनियोजित पद्धतीने करता येईल. या गावठाणाच्या प्रश्नाला अजून एक दुसरा अंग आहे. मी स्वतः भूमिपुत्र आहे त्याच्यामुळे त्या विषयावरती बोलू शकतो. बिलकुल. की गावठाण म्हणजे सिडकोनी जेव्हा प्लॅनिंग केली तर डेव्हलपमेंट प्लॅन बनवत असताना गावठाणाला सोडून बाकी सगळ्या शेतजमिनीवरती प्लॅनिंग केली. पण गावठाणासाठी कधीही कुठलीही स्कीम आजपर्यंत त्यांनी व्हिज्युअलाइज केली नाही. त्याच्यामुळे आज जर तुम्ही नवी मुंबईतल्या कोणत्याही गावात गेलात तर परिस्थिती काय, तर तिथे जेमतेम 2 व्हीलर आत जाते, 4 व्हीलर पण जात नाही. फार छोट्या छोट्या गल्ल्या झाल्या. फार लहान गल्ल्या आहेत. तिथे कुठल्याही प्रकारच्या शहरी सुविधा नाहीत. म्हणजे टॉयलेटपासून सगळे प्रॉब्लेम्स आहेत तिथे, आणि इतर सुविधांविषयी तर बोलायलाच नको. तर अशा प्रकारे गावठाणं ही इन्फॉर्मल डेव्हलपमेंटसाठीचे केंद्रबिंदू झालेलं आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही म्हणाल नवी मुंबईत स्लम नाही, तर बहुतांशी स्लम तुम्ही तिथे रेकग्नाईज करू शकता. आता याच्यामध्ये स्थानिकांना प्रश्न काय आहेत की त्यांची तिथे घरं असतात, पण संपूर्ण जमिनीचा विकास झाला, शेतकऱ्यांना 12.5% प्लॉट मिळाले, त्याच्यामध्ये संपन्नता काही प्रमाणात आलेली आहे. पण आपलं जिथे गाव होतं मूळतः
50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी तिथलं आमचं गावातलं घर याची अस्मिता आपल्याला जपण्यामध्ये अपयश आलेलं आहे. आणि आज नक्कीच ह्या विषयावरती कोणीतरी लक्ष देऊन एक कोणत्या तरी प्रकारची स्कीम हवी की ज्याच्यामध्ये आपल्याला गावठाणाला देखील विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे. त्याच्यामुळे जी क्लस्टर स्कीम आपण म्हणतोय त्याच्यावरती निश्चितपणे चर्चा होण्याची गरज आहे. सर, टाउन प्लॅनिंगमध्ये काम करत असताना अर्थात तुम्ही या सगळ्या विषयाकडे जिव्हाळ्याने बघत असाल असं मला वाटतं. काय करायला हवं? गावठाणाच्या विकासाचा जो मुद्दा आहे, काय करता येऊ शकतं? या दृष्टीने काही योजना आपण पुढे आणू शकतो का? आता जसं की गुरुसाहेबांनी आणि म्हात्रे सरांनी सांगितलं की इथल्या लोकल ज्या संपूर्ण जमिनींचं संपादन झालं, हे संपादन झाल्यावरती गावठाणाचं संपादन नाही झालेलं. म्हणजे या संपूर्ण 344 स्क्वेअर किलोमीटरमध्ये ज्या ठिकाणी सिडको ॲज अ NTDA न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून आलं, तर सिडकोनी संपूर्ण जमिनी संपादित केल्या, परंतु गावठाणही संपादित नाही केलेली. तर तिथली जी मूळ गावठाणात राहणारी जी लोकं होती त्यांनी त्यांच्या गरजेपोटी किंवा त्याची वाढ होत गेली मग, आणि त्या ठिकाणी गावठाण आणि गावठाणच्या सभोवताली हा एक अनप्लॅन्ड विकास हा झालेला आहे की जो आता शासनालाही माहिती आहे आणि शासनाने तो त्याच्या बाबतीमध्ये वेळोवेळी गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या त्याचा पुनर्विकास म्हणा किंवा ते नियमित करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पॉलिसीज केल्या. निश्चितच एक 6 महिन्याभरापूर्वी देखील शासनाने ज्या ठिकाणी गरजेपोटी बांधकाम झालेलं आहे त्याच्या खालच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी ह्या काही बेस रेटच्या प्रमाणामध्ये पैसे देऊन सिडकोला त्या जमिनी ह्या त्यांच्या नावावरती करण्याच्या बाबतीत देखील एक पॉलिसी झालेली आहे. आता राहतो प्रश्न, जसं की आपण बोललात की तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी ठाण्यात ज्या धर्तीवरती क्लस्टरच्या माध्यमातून विकास केला, तर आता बेसिकली क्लस्टर हे अनप्लॅन डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने नियोजनाच्या याच्यातली ती एक संकल्पना किंवा ती एक कन्सेप्ट आहे. तर गरजेपोटीच्या याच्याकरिता किंवा गावठाण आणि त्याच्या सभोवतालचा पुनर्विकास, सुनियोजित पुनर्विकास हा क्लस्टरच्या माध्यमातून शक्य आहे आणि तसं ते करावं लागेल. आणि ही फॅक्ट आहे की आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी फक्त 2 व्हीलर जाऊ शकते किंवा जाईल इतकीच बोळ किंवा इतकीच पाथवे आहे. आणि अशी परिस्थिती ती ग्राउंड लेवलला ती ग्राउंड रियालिटी आहे. आणि त्या माध्यमातून किंवा त्या दृष्टिकोनातून देखील त्या क्षेत्राचा देखील विकास व्हावा या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने ऑलरेडी तशी चाचपणी सुरू केलेली आहे. आपण त्याचं सर्वेक्षण करून त्याची फिजिबिलिटी आणि कशा माध्यमातून हे होऊ शकतो त्याच्यावर देखील आपलं काम सुरू आहे ऑलरेडी. बरं, हे फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष स्वरूपात दिसावं अशी अपेक्षा आहे. निश्चितच ते ज्या वेळेस हे सर्व पूर्ण होईल तर त्याच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती ज्या काही पॉलिसीजमध्ये सुधारणा करणं आवश्यक राहील किंवा पॉलिसीज आणणं आवश्यक राहील त्या बाबतीत त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आता यात अडचणी काय आहेत की मुळात गावठाण जे आहे, गावठाणची जमीन ही जे गावठाणात मूळ गावठाणधारक होते त्यांच्या मालकीची ती छोटे क्षेत्राच्या प्रमाणात आहे. गावठाणच्या बाहेर जो गरजेपोटीचा विकास झालेला आहे त्याची जमीन ही सिडकोनी संपादित केलेली आहे आणि ती आजही त्या जमिनीची मालकी ही सिडकोकर आहे. परंतु त्याच्यावर झालेला पुनर्विकास त्याच्यावर झालेला विकास आहे जो तो विकास हा अनधिकृत झालेला किंवा तो गरजेपोटी झालेला आहे. म्हणजे आज त्याच्यावरची जी स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स अनधिकृत आहेत. त्यात राहणारी लोकं आहेत त्यांच्या ती नावावर नाही आहेत. त्या स्ट्रक्चरच्या खालची जमीन ही सिडकोच्या मालकीची आहे. तर कायदेशीरदृष्ट्या या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या शासन स्तरावरती तो तोडगा काढावा लागेल. पण क्लस्टरच्या माध्यमातून निश्चितच हा जो काही अनप्लॅन्ड ग्रोथ झालेली आहे गावठाण आणि त्याच्या भोवतीची, तर ती क्लस्टरच्या माध्यमातून आपण निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि ती करू आपण. ते म्हणलेत वेगाने करू, तुम्ही वेगाने टाळ्या होऊन जाऊ देत, मला असं वाटतं काहीच हरकत नाही. त्यांचा वेग वाढवण्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. वेगाच्या बाबतीत मी एक म्हणेल की काय की पुनर्जन्म आणि पुनर्विकास हे कसं आहे की पुनर्जन्म केव्हा होतो की जेव्हा जन्म झाल्यानंतर आपला एक लाईफ स्पॅन कंप्लीट झाल्यानंतर पुनर्जन्म होतो. तसं आपल्या शहराचं आपण बघितलं तर 92ला शहर फॉर्म झालं. मग असं तसं बघितलं तर आपल्याला आता 40 वर्ष झाली. तर कुठल्याही शहराचं किंवा जे काही स्ट्रक्चर्स तिथे येतं त्याचा लाईफ स्पॅन हा 40 वर्ष असतो. बिलकुल. तर आता कुठे आपण पुनर्विकासाकडे वाटचाल करतोय त्याच्यामुळे सुरुवातीचा वेग तुम्ही रनिंगमध्ये घ्या, कुठल्याही याच्यात घ्या, हा थोडा मंदावलेला असतो. पण नंतर जेव्हा वॉर्मअप झालं की तो पळतो.
तसं आपला पण आता थोडा वॉर्मअप झाला आहे. तर भविष्यामध्ये आपण त्याच्या बाबतीत आणि पुनर्विकास ही प्रक्रिया अशी आहे काय की यू हॅव टू म्हणजे तुम्हाला फ्रेश डेव्हलपमेंट असेल तर यू हॅव टू ग्रँड सी सी आणि कन्स्ट्रक्शन स्टार्ट होतं. पुनर्विकासामध्ये जे आहे ते तुम्हाला डिमॉलिश करायचं आहे आणि परत स्टार्ट करायचं आहे. सो डबल टाईम असं बघितलं तर त्याच्यामुळे आता तो वेग निश्चितच वाढेल अशी मी ग्वाही देतो. बरं, ते म्हणले आता इंजिन गरम झालंय त्याच्यामुळे आता हो नाही होईल ते सगळं होईल. आजच्या घटकेला नवी मुंबई महानगरपालिकेकडे एकही पुनर्विकासाची प्रस्ताव की जो परिपूर्ण आहे आणि मंजुरी योग्य आहे असा प्रलंबित नाही. बरं, चला टाळ्या होऊन जाऊ द्या. बरं, जाता थोडक्यात तुम्ही काय सूचना आहेत? नाही, साहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे प्रस्ताव पेंडिंग नाहीत, पण त्याच्या आधीची जी प्रक्रिया आहे ती कुठं अजून अडकते आहे. म्हणजे आता मी थोडक्यातच सांगेन, मागच्या 2024 मध्ये वर्षभरात पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी हार्डली जानेवारीतले काही मीटिंग झाले असतील आणि जून आणि ऑगस्टमध्ये. आता ती आणल्याशिवाय तर साहेब परवानगी देणार नाहीत. बरं, तर ह्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय आणि हे एकमेकांची डिपेंडन्सी जी आहे ती एका लाईनमध्ये लाईनशीर किंवा त्याला तुम्ही सिंगल विंडो सिस्टीम म्हणा, सगळी लोकं एकाच ठिकाणी आणून बसवा जसं SRAमध्ये आहे, तर ते झालं तरच शेवटच्या टप्प्यात साहेब परवानगी वेगाने देऊ शकतात. बरं, तर हे सगळं होणं अपेक्षित आहे. बिलकुल वारंवार तो मुद्दा येतो. हा मात्र नाही, आपल्याला आता 2 मुद्द्यांवरती म्हणजे ज्याच्यामधला एक मगाशी तुम्ही गावठाण म्हणालात, तर गावठाणाचा मुद्दा का महत्त्वाचा आहे त्याचं एक आपल्याला विशिष्ट गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मगाशी आपण तिसऱ्या मुंबईची चर्चा केली. तिसऱ्या मुंबईमध्ये होत असलेला नैना, MSRDC, MMRDA ह्याच्यामध्ये जवळजवळ मगाशी मला वाटतं भाविस्कर साहेबांनी दाखवलं की 420 काहीतरी गावं आहेत. आता ह्या 420 गावांमध्ये देखील गावठाणांची परिस्थिती हीच होईल जर आज आपण नवी मुंबईच्या गावठाणांचा पुनर्विकासाचा किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटचा जर विषय सोडवला नाही तर. त्याच्यामुळे आज आपल्याला इथे हा विषय सोडवणं हे फार गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तिथल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये किंवा तिथल्या विकासामध्ये आपण गावठाणांना एकत्र घेऊ शकू आणि समन्वय साधू शकू. दुसरं एक मगाशी मला वाटतं आपल्या पुनर्विकासाच्या चर्चेमध्ये स्वयं पुनर्विकासाविषयी एक आपल्याला एक मुद्दा मांडायचा होता. तो असा होता की आज अनेक साऱ्या सोसायट्या आहेत त्या इच्छुक आहेत की आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे. अनेक वेळेला माननीय मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणांमध्ये किंवा त्यांनी प्रेस नोट देत असताना म्हटलेलं आहे की स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी म्हणून आपण विविध स्कीम्स आणतोय. पण अजूनपर्यंत स्वयं पुनर्विकासाचे हवेत तसे प्रोजेक्ट काही होऊ शकलेले नाही आहेत. आता आज प्रत्येकाला म्हणजे तुम्ही जर नवी मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं तर ह्या ज्या काही स्कीम म्हणजे आत्तापर्यंत सरांनी ज्या परमिशन दिलेल्या आहेत ह्या EWS, LIG, MIG स्कीम्स आहेत. सर्वसामान्य कुटुंब आहेत जी विकासाच्या ओघामध्ये नवी मुंबईमध्ये आलेली आहेत आणि त्यांनी सिडकोची घरं त्यावेळेला घेतली होती. या प्रत्येक सामान्य कुटुंबाला, सभासदाला हीच अपेक्षा असते की पुनर्विकासामध्ये आम्ही जास्तीत जास्त फायद्याचे मानकरी बनायला हवे. आम्ही आज लखपती आहोत, आम्ही करोडपती बनायला हवं आणि ही मानसिकता योग्य आहे. पण हे करत असताना कुठेतरी आपल्याला जर जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर समन्वय साधणं गरजेचं आहे आणि स्वयं पुनर्विकासामध्ये तो शक्य आहे. पण स्वयं पुनर्विकासामध्ये जरी अनेक सारे फायदे असले जसे की तुम्हाला GST माफ आहे, पुनर्विकासामध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅटवरती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जर लागत असलं तरी स्वयं पुनर्विकासामध्ये लागणार नाही, असे अनेक सारे फायदे जरी असले, कदाचित FSIचा पण फायदा मिळू शकेल, पण तरी देखील आपल्याला स्वयं पुनर्विकासामधली जी आव्हानं आहेत ती समजून घेणं गरजेचं आहे. आज स्वयं पुनर्विकासामध्ये काय आव्हानं आहेत तर आज स्वयं पुनर्विकास करत असताना आपल्याला आपल्या प्रोजेक्टसाठी स्वतः फंड उभा करावा लागतो. बिलकुल. अनेक वेळेला अशी प्रकारची जबाबदारी सोसायटी किंवा त्याचे सभासद घ्यायला नाही म्हणतात कारण त्याच्यामध्ये त्यांना रिस्क असते. अनेक सारे मेंबर हे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना लोन घेता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आर्थिक प्रक्रियेमध्ये जायला त्यांना सहजता वाटत नाही. त्याचबरोबरीने सोसायटीची स्वतःची टेक्निकल स्किलसेट किंवा लिगल ॲबिलिटीज एवढ्या नसतात की स्वयं पुनर्विकासासारखं आव्हान ते झेपू शकतील. त्यामुळे स्वयं पुनर्विकासामधली अनेक साऱ्या आव्हानांमुळे आपल्याला हे होताना पाहायला मिळत नाही. पण आम्ही आता स्वतः पहिल्या टप्प्यामध्ये जिथे आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वयं पुनर्विकास व्हायला पाहिजे. सरांनी मला वाटतं एका प्रोजेक्टला परमिशन देखील नवी मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकासासाठी दिलेली आहे आणि त्याच्यातनं ही सुरुवात झालेली आहे. पुढे अनेक सारे आपल्या प्रकल्प स्वयं पुनर्विकासामध्ये देखील पाहायला मिळतील. बिलकुल त्यांनी मनावर घेतलं आणि त्यांनी सांगितलंय की आता इंजिन गरम झालंय, वेगाने आता गाडी जी ती काय धावणार आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने आपण रिअल इस्टेट, नवी मुंबई आणि रायगड याच्याबद्दलचा परिसंवाद साधत असताना नवी मुंबईमध्ये विकास होताना दिसतोय, पण तेवढंच खिडकीतनं डोकावत असताना गाव पण देखील जपलं गेलं पाहिजे आणि त्या गावातला
सगळ्या लोकांना विकासात कसं समाविष्ट करून घेता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न होणं फार आवश्यक आहे. दुसरीकडे तिसऱ्या नवी मुंबईकडे प्रवास करत असताना विचारपूर्वक नियोजन फार आवश्यक आहे. तिथे देखील गावाचा विचार केला पाहिजे, भूमिपुत्रांचा विचार केला पाहिजे, असे अनेक मुद्दे आहेत. विकास महत्त्वाचा आहे, पण सगळ्यांना सामावून घेऊन तो होणं फार आवश्यक आहे आणि त्यात अर्थात तुमच्या सगळ्यांची सोबत फार महत्त्वाची आहे. धन्यवाद तिघांचे, आपण यात सहभागी झालात.